मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिझी9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आज गोव्यात नार्वेमध्ये आलो आहे मी. नॉर्वे नाही, नार्वे. नार्वे नावाचं ही एक गाव, एक शहर आपल्या महाराष्ट्रात आहे. हे फारसं लोकांना माहिती आहे की नाही कल्पना नाही, पण मुंबईत किंवा महाराष्ट्रात ज्यांना राजकारणात रुची आहे त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या नावामुळे हे नार्वेगाव कदाचित लोकांना माहिती असावं. पण मी आज एका वेगळ्या कारणासाठी आलो. आपण नेहमी राजकारण करतो. मी आज जरा राजकारण सोडून राजकारणाव्यतिरिक्त काहीतरी बोलायचं आहे म्हणून आलो आहे. या नार्वे गावामध्ये एक ऐतिहासिक मंदिर आहे. सप्तकोटीश्वर असं देवस्थानाचं नाव आहे. अर्थात शिवलिंग आहे, शिवाचं अधिष्ठान आहे. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा या मंदिराचं निर्माणच छत्रपती शिवरायांनी केलं आहे. आणि या सगळ्या इतिहासाचा धांडोळा घेताना कुणीतरी अधिकारवाणीनं बोलणारं हवं होतं. म्हणून आज गोव्यातले भूमिपुत्र असलेले प्राध्यापक शशिकांत सरदेसाई आज आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांनाच विचारूया या देवस्थानामागची जी काही पार्श्वभूमी आहे, हा जो काही इतिहास आहे तो प्राध्यापक सरदेसाई यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आकार डिझी9मध्ये. बेसिकली राजकारणावर विश्लेषण करता करता मी आज गोव्यात आलो आणि गोव्यात एका देवस्थानाबद्दल, एका मंदिराबद्दल आपल्याशी चर्चा करतोय. मला ह्या मंदिराचा इतिहास तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे फार प्राचीन मंदिर आहे. आणखी जी कोकणामध्ये जी 7-8 महादेवाची मंदिरं आहेत त्याच्यामधलं हे एक देऊळ आहे. त्याला सप्तकोटेश्वर म्हणतात कारण थोड्या ऋषींनी जवळजवळ 7 कोटी वर्ष तपस्या केली आणि त्यांना महादेव प्राप्त झाला. हे आख्यायिका आहे. आता ज्याला पण मायथॉलॉजी, एक्झॅक्टली, म्हणून त्याला सप्तकोटेश्वर असं म्हणतात. हे देवस्थान मूळचं इथलं नाही आहे. अच्छा. हे दिवाडी, आपण नाव ऐकलं असेल दिवाडी म्हणून. दिवाडी म्हणून नाव एक सुंदर बेट आहे. त्याचं अगोदरचं नाव दीपवती असं होतं. अच्छा. ते त्याचा अपभ्रंश, ज्याला आपण करप्टेड फॉर्म म्हणतो ना, तसं ते दिवाळी झालं. तर तिकडे सुरुवातीला साधारण 13व्या शतकामध्ये जेव्हा तिकडे अल्लाउद्दीन खिलजी आला तेव्हा त्याने आपले सरदार इकडे पाठवले आणि त्यावेळेला देवळाचा तो थोडासा विध्वंस केला. त्यानंतर थोड्या काळाने त्यांना चांगले दिवससुद्धा आले. कदंब राजे, तुम्ही नाव ऐकलं असेल, कदंब राजवंश किंवा आपण ज्याला डायनेस्टी म्हणतो, ते जवळजवळ 100 वर्ष जेव्हा होते तेव्हा त्यांचं हे राजदैवत होतं. त्याला पण कुलदैवत, पण त्याला तर राजदैवत झालं ते. आणि त्या काळात हे अगदी समृद्ध असं देवस्थान होतं. आणि त्यानंतर विजयनगरमध्ये पण होतं, कदंबराजे पण इकडे होते. आणि त्यानंतर पोर्तुगीज आले इकडे आणि साधारण 1540च्या दरम्यान. आणि तुम्हाला ठाऊक आहे, पोर्तुगीज म्हणजे धर्मवेडे होते. आणि इथलं दिवाडीतलं जे देऊळ आहे ते अगदी उद्ध्वस्त केलं आणि लिंग कुठेतरीचं टाकलं. हे महत्त्वाची अगदी आख्यायिका आहे. आणि आमचे पूर्वज, त्याला आम्ही आमचे कुलपुरुष म्हणतो, त्यांचं नाव होतं नारायणराव सूर्यराव सरदेसाई. त्यांना दृष्टांत झाला स्वप्नात. त्यांना ते दिसलं की बाबा लिंग इकडे ठेवलेलं आहे म्हणून. अच्छा. आणि मग त्यांनी ते लिंग शोधून काढलं आणि त्यांनी इकडे नार्वेमध्ये त्याची प्रतिष्ठापना केली त्या लिंगाची. आणि त्यानंतर जेव्हा इकडे शिवाजी महाराज आले, ही घटना 1668 आहे. मला वाटतं माझी स्मरणशक्ती ज्याने सांगते, त्याने या देवळाचं पुनरुत्थान केलं, निर्माण नाही केलं, पुनरुत्थान केलं. आणि दीपस्तंभ, चौक वगैरे अगदी हे केलं. आणि पुन्हा या देवळाची प्रतिष्ठा गोमंतकामध्ये गाजली. आणि ह्याचे जे महाजन आहेत ते महाजन सगळ्या जातीचे आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर बऱ्याच वेळा आपण पाहतो काही सारस्वत ब्राह्मणाची देवळं असतात, ब्राह्मणांची देवळं असतात, मराठ्यांची देवळं असतात. याच्यामध्ये वाणी आहेत, क्षत्रिय आहेत आणि सारस्वतही समाज आहे. आता दिवाडकरचं नाव ऐकलंच असेल. कर्जतमध्ये बटाटवडा आपण खाल्ला असेल तिथला. दिवाडकर, दिवेकर,
दिवकर, नेसरीकर ही जी घराणी आहेत त्यांचं हे कुलदैवत आहे सप्तकोटेश्वर. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते जी महत्त्वाची आहे, म्हणजे अगोदरचे मंत्री होते ते, त्यांचं नाव विजय सरदेसाई, आमच्याच फॅमिलीतले. अच्छा. आणि सध्या ते ऑपोजिशनमध्ये आहेत. आणि अगदी काय म्हणतात धडाडीचे असे ते सध्या काम करत आहेत, अगदी विरोधी पक्षाचे नेतेच म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी पुढाकार घेऊन, हे अगोदर जे होताना जरा जीर्णावस्थेत गेलं होतं, त्याने इनिशिएटिव्ह घेऊन साधारण 7-8 कोटी त्यावेळेचं सरकारात असल्यामुळे ते शक्य झालं. आणि हे देऊळ त्यांनी त्याचा आत्मा तोच ठेवून त्याला असा वेगळा असा आकार दिला. तुम्ही पाहिलं असेल देऊळ हे. त्याच्यामधलं बघा ते जे हे आहेत काय म्हणतात तुम्ही त्याला, जे कारागिरी आहे ना ती पाहण्यासारखी. आणि त्यामुळे हे आम्ही एक सुंदर देऊळ पाहू शकतो. अगोदर देऊळ होतं पण असं नेत्रदीपक नव्हतं ते देऊळ. आम्हाला सगळ्यांनाच आनंद झाला हे देऊळ बघून. आणि आता आणखी खूपशी कामं आहेत ती हळूहळू होणार आहेत. या गर्भगृहाच्या वर मागे जी अखंड शिळा आहे ते म्हणतात तिकडे काहीतरी गुप्त बैठका व्हायच्या आणि इतका काहीतरी म्हणे एक भुयार आहे असं खूप जणांचं मत आहे. ते भुयार दुसरीकडे असं कुठेतरी जातं तिथे लांब ठिकाणी इथनं सुरू होऊन ते. म्हणजे खूप जणांनी अगोदरच्या लोकांनी मला सांगितलं इकडे एक भुयार आहे म्हणून. पण आता मला वाटतं ते बंद केलं असणार त्यांनी ते. पण तिकडे गुप्त बैठका व्हायच्या. तुम्ही पाठी केलं असेल ना, पाठवून ते पाहिलं असे त्या शिळेतून काही जिने दाखवत. बरोबर आहे. तिथे छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ बसून खलबत करायचे हे काय मला माहीत नाही, परंतु काय म्हणजे कुठल्या तरी उद्देशाने ते निश्चित बांधलं असणार त्यावेळा. आणि त्यावेळा तसंच कम्युनिकेशन तसंच व्हायचं ना, भुयारातर्फे वगैरे असं व्हायचं. आणि नंतर पोर्तुगीजांनी नंतर काय तर मोठासा त्रास दिला नाही त्यानंतर, कारण हे जे होतं त्यावेळा त्यांच्या राज्याच्या बाहेर होतं. हे कुठे येतं, डिसोली तालुक्यात होतं. आणि पोर्तुगीजांचं राज्य जास्त कुठे होतं, कोस्टल एरियामध्ये होतं. आलं लक्षात तुमच्या? एक्झॅक्टली इंटेरियर आहे. इव्हन शिवाजी महाराजांचा प्लॅन होता त्यांच्यावर स्वारी करण्याचा, पण मला तो काही तो सफल झाला नाही. कारण पोर्तुगीजांकडे आरमार चांगलं होतं अगदी. शिवाजी महाराजांनी आपलं सुरू केलं पण ते वर इस्टॅब्लिश्ड, पोर्तुगीज इस्टॅब्लिश्ड. पण आजही म्हणजे लोक म्हणजे गोव्यात, केवळ गोव्यातले नाहीत, महाराष्ट्रातले, भारतातले इकडे मुद्दाम येतात. कारण हे प्राचीन देवस्थान आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला संधी दिलीच नाही आम्हाला बद्दल सांगण्याची. आम्ही आमच्या चॅनलवरून राजकीय भाषा करत असतो, विश्लेषण करत असतो. आज नेमका श्रावणातला सोमवार आहे आणि शिवाच्या आराधनेसाठी आम्ही पोहोचलो. आणि या मंदिराचं जे काही पावित्र्य आहे, महात्म्य आहे, ते तुमच्याकडून ऐकायला मिळालं. यासारखी दुसरी मोठी गोष्ट मला सुवर्ण संधी दिली लोकांपर्यंत पोहोचण्याची, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या चॅनलला माझ्या शुभकामना अर्पण करतो. थँक्यू. मित्र, श्रावणी सोमवारचा हा जो काही एक सुवर्ण कांचन योग साधला गेला आमच्याकडून आणि आपण एक गोव्यातल्या धार्मिक स्थळी पोहोचलो, त्याची माहितीही जाणून घेतली. मला वाटतं या संदर्भात अजून काही गोष्टी आहेत त्याच्या मागे एक इतिहास आहे जो कुठेतरी दडला आहे. तो शोधण्याचं काम लवकरच एका वेगळ्या एपिसोडमधून मी करणार आहे. त्यासाठी माझ्यासोबत प्रकाश महाजन काका असतील आमचे, जे इतिहासावर बोलतात नेहमी. तर त्याही एपिसोडची आपण वाट पाहूया. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.